तर एक ब्रेकिंग न्यूज आहे मुंबईतील पाणी कपात महिलेच्या जीवावर बेतलेली. अंघोळीला पाणी दिलं नाही या रागातून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केलाय. पाणी कपातीमुळे घरात पाणी नसल्यामुळे महिलेने अंघोळीला पाणी देण्यास नकार दिला होता. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी परमात्मा गुप्ताला अटक केलेली आहे. त्याने कांदा कापण्याच्या चाकूने पत्नीच्या पोटात 3 वार केले. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयामध्ये उपचारही सुरू आहे. या धक्कादायक घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन काड यांच्याकडून. सचिन, आपण पाहतोय की पाणी कपात मुंबईमध्ये सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. सध्या या पतीवरती नेमकं पोलिसांनी कशा पद्धतीने कारवाई केलेली आहे? घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पतीला अटक केलेली आहे. भारतीय दंडविधानाच्या 307 ही हत्येच्या प्रयत्नासाठी कलम आहे, त्या अंतर्गत त्याला अटक करण्यात आलेली आहे. आपल्या पत्नीवरती त्या पतीने गंभीर असा हल्ला केलेला आहे. संपूर्ण घटना ही शनिवारी दुपारी घडलेली आहे. पती हे कामावरून घरी आले असता त्यांना आंघोळ करायची होती, मात्र पत्नीने सांगितलं की बीएमसीने पाणी कपात केलेली आहे, तसेच पाणी घरात कमी. अगदी धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल. तर साकीनाका पोलिसांकडून हल्लेखोर पतीला अटक करण्यात आलेली आहे.